सर. नमस्कार मॅडम. नमस्कार सर. तुमचे नाव? माझे नाव रंजना विश्वनाथ गुप्ते. राहायला कुठे आहे आता? राहायला मी लोणावळा. बरं. नेचर सिलिंग हबमध्ये यायच्या आधी काय काय प्रॉब्लेम होते मॅडम? सर मला गॉल ब्लॅडरचा प्रॉब्लेम सांगितला होता, पित्ताशयाचे खडे सांगितले, किडनी स्टोन सांगितलं आणि लिव्हर इन्फेक्शन पण सांगितलं होतं. तर त्याचा प्रॉब्लेम असा आहे की म्हणजे पोटात खूप दुखत होतं माझ्या, बॅक पेन आणि पोटामध्ये खूप दुखायचं. डॉक्टरनी कसा सल्ला दिला तुम्हाला? डॉक्टरांनी सल्ला दिला होता एंडोस्कोपीनी ते पित्ताशयाचे खडे काढू आपण, किडनी स्टोन वगैरे, आणि शेवटचा पर्याय म्हणजे मग तो गॉल ब्लॅडर काढून टाकायचा. रिमूव्ह करणे हा शेवटचा पर्याय. ज्या दिवशी तुम्ही माझ्याकडे आले, माझ्याकडे येण्यासाठी तुम्हाला कोणी सल्ला दिला? मी ॲक्च्युली माझी फॅमिली फ्रेंड नसीम पटेल म्हणून आहे, ती माझी दिदीच आहे खरं, आणि आम्ही खूप फॅमिलियर आहोत. तर मी नेहमी ऐकायची की ती आयुर्वेदिकचं काहीतरी करते, आयुर्वेदिकचं काहीतरी करते. आज मला असं वाटलं की आज मला खरंच गरज आहे एकदा तिला विचारावं की हे जे मला प्रॉब्लेम सांगितले त्याच्यामध्ये ती काय मला उपयोगी पडू शकते का. आणि खरं तर फोन केल्यानंतर ती बोलली हो ह्याचं सॉल्युशन आहे आपल्याकडे, तू तिकडे न जाता माझ्याकडे आली, आपण जाऊ मोठे सरांना भेटू, ते तुला गाईडलाईन करतील त्याच्यामध्ये काय आहे ते. तर तिचा सल्ला म्हणून मी इकडे आले. ज्या दिवशी तुम्ही नेचर सिलिंगमध्ये आले, म्हणजे आपल्या क्लिनिकमध्ये आले, त्या दिवशी तुमची कंडिशन काय होती, त्रास काय काय होता त्या दिवशी तुम्हाला? त्या दिवशी सर भयंकर म्हणजे इतकी कंडिशन खराब होती माझी की मला दुखतच होतं कंटिन्यू. आणि परत त्याच्यामध्ये तुम्ही जे सांगत होते ना ते माझं असं डोक्यावरनं चाललं होतं, कारण की मला आतमधनं इतकं दुखत होतं की मला ते ऐकायची कॅपॅसिटीच नव्हती. माझं एकच की मला फक्त हे माझं दुखणं कमी करा, तुम्ही काही करा. मी तुम्हाला 2 वेळा बोलले पण सर मला खूप दुखते, मला ते कमी करा तुम्ही दुखणं. मोठे सरांनी काय ट्रीटमेंट सांगितली त्यावेळी? मोठे सरांनी मला 1 महिन्याचा डाएट फॉलो करायला सांगितला, आणि ते लिव्हर गेन वगैरे त्यांच्याकडे जे मेडिसिन वगैरे आहे, युरिफ्लॅश वगैरे म्हणून ते लिक्विड, आणि त्याचे मेडिसिन दिले. त्याच्यामुळं तर मला त्यांनी सांगितलं मला इथनंच की 2 दिवस तर तुम्हाला त्रास होईल, पण तिसऱ्या दिवशी तुमचा त्रास गायब होईल. आणि खरोखर तसंच झालं. 2 दिवस मला त्रास झाला, म्हणजे दुखायचं ते थोडं कमी होत गेलं, तिसऱ्या दिवशी गायबच झालं. आज माझ्याकडे येऊन, माझ्या क्लिनिकमध्ये येऊन जवळजवळ 1 महिना होऊन गेला. 1 महिना होऊन गेला. आज 1 महिन्यानंतरचं काय स्टेटस आहे मॅडम? काय वाटतं तुम्हाला? सर माझ्या चेहऱ्याकडे तुम्हाला हसू बघून वाटतच असेल की बाबा काय म्हणजे झालंय, रिझल्ट काय आहे हे तुम्ही मला बघूनच सांगाल की त्यावेळेस माझी कंडिशन इतकी खराब होती की मला बोलायलाही सुचत नव्हतं. आणि आज मी म्हणजे मला काही प्रॉब्लेम नाही आहे, काही दुखत नाही आहे, माझं कसलाही त्रास नाही आहे. सांगायचं झालं तर आज गेल्या महिन्यामध्ये मॅडमचा रिपोर्ट होता 15 तारखेला रिपोर्ट काढलेला होता. त्याच्यामध्ये जवळजवळ अल्कलाईन फॉस्फेट 400 झालं होतं, HGOT आणि HGPT जवळजवळ 134 160 अशी रेंज होती. ही रेंज म्हणजे काय की लिव्हरचं फंक्शनिंगवरती इम्पॅक्ट होता. म्हणजे HGPT आणि HGOT ह्या व्हॅल्यू वाढत आहेत, म्हणजे लिव्हरचं जवळजवळ एक प्रकारे बँड वाजल्यासारखं. आणि त्यावेळी तुम्हाला जॉन्डिसचे सुद्धा खूप सिम्पटम होते, सिव्हिअर सिम्पटम होते. आणि आजचा रिपोर्ट तुम्ही काल रिपोर्ट काढला 20/9ला, आजच्या ह्या रिपोर्टमध्ये व्हॅल्यूज एकदम नॉर्मल सांगतात. जॉन्डिस झालाच होता मला. हां, जॉन्डिस होता, तुमचे डोळे पिवळे होते, नखं तुमची पिवळी झाली होती, आणि तुम्हाला खूप अशक्तपणा पण होता. म्हणजे सगळ्या गोष्टी मॅटर करत होत्या. आजची कंडिशन एकदम खूप छान आहे. मॅडमच्या चेहऱ्यावरती हसू पण आहे. आज मॅडम 1 महिना झाल्याने जवळजवळ ट्रीटमेंट घेतात. आपण मोठे सरांकडून ट्रीटमेंट घेऊन समाधानी आहात का? खूप खूप समाधानी. म्हणजे मला असं वाटतं की मी दुसरीकडे न जाता इथे आले ते बरंच केलं. प्रोडक्ट्स आपण काही प्रोडक्ट चालू केले होते आपण, लिव्हर जे काही तुम्ही सांगितलं, लिव्हर गेन असेल, युरिफ्लॅश असेल, किडनी स्टोनवरती दिले होते, लिव्हरवरती दिले होते. हां, आणि मेन म्हणजे तुम्हाला त्याच्या जोडीला मी डाएट प्लॅन दिला होता. आणि त्या डाएट प्लॅनबद्दल तुम्हाला काय वाटतं आज? नाही, डाएट प्लॅन तर इतका खूप छान होता म्हणजे छान आहे की आपल्याला बऱ्याच गोष्टी आहे ना माहिती नाही आहे की बाबा हे खाण्याचे पदार्थ हे खायलाच पाहिजे, त्या टायमालाच खायला पाहिजे, पण आपण असून सुद्धा ते त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, नाही खात. म्हणजे एखादी गोष्ट आहे आपल्याकडे, फ्रूट आहे, सॅलेडचे जे काकडी तुम्ही म्हणा, गाजर वगैरे हे पडलेलं असतं आपल्या घरात, पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. आपल्याला असं वाटत नाही की हे हेल्दी फूड आहे, आपण खायलाच पाहिजे डेली. पण आता मी तुमच्या डाएट प्लॅननुसार त्याला कायमस्वरूपी माझ्या जीवनात एंटर केले की मला ह्या टायमिंगला हे खायचंच आहे. सकाळी मला फ्रूट खायचंच आहे, दुपारी मला सॅलेड खायचंच आहे,
हे मी ते एक नियमच बनवून ठेवलाय. ती हॅबिच्युअल झालं. ती हॅबिट झाली आणि ती खूप फायदेशीर ठरली. आता ती माझे रिपोर्ट दाखवतात ते फायदेशीर ठरली. आज नेचर हिलिंग हब ह्याच्यासाठीच आहे की नेचर्सकडे परत जावं तुम्ही. ज्या काही गोष्टी नॅचरल आहेत त्या नॅचरल गोष्टी इम्प्लिमेंट करा. त्याच्याबरोबर आयुर्वेदाची साथ घ्या. त्याच्याबरोबर एक्सरसाइज आहे, योगा आहे, स्लीप पॅटर्न आहे, लाईफस्टाईल चेंज आहे. हे सगळ्या गोष्टी जर फॉलो केल्या तर कितीही मोठा आजार असू द्या आपण त्याला रोखू शकतो. कितीही मोठा आजार असेल तर त्याच्यावरती आपण सोल्युशन देऊ शकतो. हेच नेचर हिलिंग हबचं एक ब्रीदवाक्य म्हणू शकतो किंवा त्याच्यामध्ये अर्थ लपलेला आहे. बरं, सगळी ट्रीटमेंट घेतली, तुम्ही समाधान आहे, मोठे सर सुद्धा समाधानी आहे तुमचा रिझल्ट पाहून. आता तुम्ही लोकांना काय ॲडवाईस कराल? लोकांना मी हे ॲडवाईस करेल की आपण जे बोलतो ना की ॲलोपॅथी वगैरे, माझा विश्वास आहे आयुर्वेदिकमध्ये म्हणून मी आयुर्वेदिकमध्ये आले. ॲलोपॅथी काय आहे की तुम्हाला त्या सडन टर्मसाठी तुम्हाला हील करतो, पण आयुर्वेदिक हे तुम्हाला लॉंग टाईमसाठी हील करतो. तर तुम्ही एक म्हणजे आणि पूर्ण विश्वास असायला पाहिजे तुम्हाला त्या गोष्टीवरती. तर माझं असं मत आहे की तुम्ही ॲलोपॅथीकडे न जाता म्हणजे झटक्यात होईल ते शॉर्ट टर्ममध्ये जो तुम्हाला हील करेल त्याच्याकडे न जाता जो आपल्याला लॉंग टाईम हील करेल ना त्याच्याकडे वळा. आणि आयुर्वेदिकमध्ये खरंच तुम्ही एंटर व्हा, आयुर्वेदिक चालू करा. त्याने खूप फरक पडतो तुमच्या लाईफस्टाईलमध्ये, तुमच्या जीवनामध्ये. तर त्याला तुम्ही आपल्या ह्याच्यामध्ये बोलतो ना आपण जीवनशैलीमध्ये त्याला खरंच घ्या. आयुर्वेदाशिवाय पर्याय नाही आहे, नॅचरल गोष्टीशिवाय पर्याय नाही आहे. आणि हे आपल्याला प्रत्येकाला, तुम्हालाच नाही, प्रत्येकाला जे चांगले व्यक्ती आहेत ज्यांना काही आजार नाही त्यांनी सुद्धा फॉलो करणं गरजेचं आहे. आजार येण्यापासून आपल्याला दूर ठेवायचं. धन्यवाद मॅडम, तुम्ही खूप छान पद्धतीने इंटरव्ह्यू दिलात आणि ह्याची गरज ॲक्च्युली लोकांना पण आहे मार्केटमध्ये. नाही, तुमचे खूप खूप आभार सर. धन्यवाद.